नारळी पौर्णिमेला नारळाची वडी करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. अगदी मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारी आणि नारळाचा मस्त स्वाद देणारी. आज अशी वडी सांगणार आहे की ज्यामुळे या वड्या अजिबातही कडक होत नाहीत, अगदी मऊसूत होतात. या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे वडी खूप छान चविष्ट बनते. आता यासाठी लागणार आहे आपल्याला ताजा किसलेला नारळ घ्यायचा आहे. आणि हा नारळ घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की शक्यतो ताजा आणि ओलसर नारळ वापरायचा, त्यामुळे वडीला मऊपणा येतो आणि छान चव मिळते. आता हा नारळ जो आपण घेतलेला आहे तो मोजून घेऊया. एका वाटीने मी मोजून घेतला आहे, तर त्या वाटीने साधारण हलकासा दाबून हा नारळाचा चव यामध्ये भरला आणि 3 वाट्या इतका हा नारळ आहे. तर आता यामध्ये आपल्याला याच्या निम्मी साखर घालायची आहे, म्हणजे 1.5 वाटी इतकी मी साखर लगेचच घालून घेतलेली आहे. कढई अजून आपण गॅसवरती ठेवलेली नाही आहे. आणि लगेचच यामध्ये आपल्याला घालायची आहे अर्धी वाटी इतकी साय आणि त्याचबरोबर अर्धी वाटी इतकं दूध घालायचं आहे. आता दूध घालत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दूध खूप जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर वडी काय होईल, तयार व्हायला जास्त वेळ लागेल. आता इथे आपण दूध का घालतोय, तर वडीला छान चव पण येईल आणि साखर पटकन विरघळली जाईल आणि वडी अजिबातही करकर लागत नाही. तर हे बघा, साखर, दूध आणि साय घालून घेतलेली आहे. आता साय घातल्यामुळे वडीला छान मलईदार चव येते. आता हे सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मग हे मिश्रण आपल्याला आता गॅसवर ठेवायचं आहे. तर हे बघा, मंद आचेवरती आता शिजायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने दूध या मिश्रणामध्ये घातल्यामुळे वडीचं टेक्स्चर आहे ते खूप छान येतं. आता हे सगळं मिश्रण जे आहे ते सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस अगदी लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवूनच हे मिश्रण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. आता हे बघा, मिश्रण चांगलं घट्ट व्हायला लागलेलं आहे. यामधलं जे आपण दूध घातलेलं, नारळाचा चव होता त्याला जे पाणी सुटलेलं ते सुद्धा सगळं आटत चाललेलं आहे. आता मिश्रण घट्ट व्हायला लागलं की यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पूड. तर हे बघा, अशा पद्धतीने अर्धा चमचा इतकी मी यामध्ये वेलची पूड घालून घेतलेली आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे नारळाचं मिश्रण खूप जास्त कोरडं होईपर्यंत शिजवायचं नाही आहे. अशा पद्धतीने हे बघा, थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला हे मिश्रण काढायचं आहे. हे बघा, असं छान एकत्र होतं आहे आणि खूप आधी जरी काढलं तरी वडी पडली जात नाही अगदी. त्यामुळे अशा पद्धतीचं इथे व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्या पद्धतीचं मिश्रण घट्ट झालं की मगच आपल्याला हे काढायचं आहे तूप लावलेल्या ताटामध्ये. आता हे मिश्रण जरी अजून थोडंसं आपल्याला मऊ वाटत असेल तरी गॅसवरून उतरवल्यानंतरही मिश्रण थोडं घट्ट होत राहतं आणि जास्त शिजवलं तर वडी मऊ न राहता कडक होऊ शकते. आता हे बघा, वडी थापताना आपल्याला एकसारखं छान हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे आणि तूप लावलेल्या या चमच्यानेच वडी थापून घेतली. त्यानंतर वडी आपल्या हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायची आहे. वडी शिजवत असताना नेहमी मिश्रण मंद आचेवरच शिजवा आणि सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे तळाला चिकटणार नाही आणि वडीचा रंगसुद्धा बदलला जाणार नाही. तर बघा, किती सुंदर मऊसूत नारळाची वडी तयार झालेली आहे. एक तुकडा तोंडात टाकला की नारळाचा स्वाद आणि मऊपणा अगदी जाणवतोच. तर अशा पद्धतीने नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ही वडी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. अशाच मस्त सोप्या घरगुती रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.